आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीला जिंतूर पत्रकार संघाची भेट. मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पण या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक आणि समाज प्रबोधनाचे अग्रदूत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ली या जन्मभूमीला जिंतूर तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी आचार्य जांभेकर यांच्या वंशजाची भेट घेऊन पत्रकारितेचा इतिहास, समाज जागृती, सत्यनिष्ठ व निष्पक्ष पत्रकारितेची परंपरा तसेच आजच्या काळातील पत्रकारितेची जबाबदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिंतूर तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, मार्गदर्शक शेख शकील अहमद उर्फ बबलूभाई, उपाध्यक्ष रतनदीप शेजावडे, शेख अलीम यांनी आपले मनोगत व्यक्त करत आचार्य जांभेकर यांच्या विचारांचे आजच्या पत्रकारांनी अनुकरण करण्याची गरज अधोरेखित केली. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे, कार्याध्यक्ष सिराज सिद्दीकी, सचिव महेश देशमुख, मार्गदर्शक शेख शकील अहमद, उपाध्यक्ष रत्नदीप शेजावडे, रफिक तांबोडी, वाजिद पठाण, शहजाद पठाण, शेख अलीम, रियाज चौस, शेख नईमुद्दीन कौसडीकर, शेख हनीफ, शेख अहमद, शेख रहीम व शेख यांच्यासह संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णा पोलीस ठाण्याच्या गेट समोरून 1.25 लाखाची घरफोडी. पूर्णा शहरात चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन पूर्णा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील सुभाषसिंग ठाकूर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 1.25 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना 7 ऑगस्ट शुक्रवारच्या मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच घरफोडी झाल्याने पोलीस ठाण्याच्या दारातही घर सुरक्षित नसेल तर शहरातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे. पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठाकूर कुटुंबियाचे घर आहे. कुटुंबीय बाहेरगावी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 2 खोल्यातील 4 कपाटचे कुलूप तोडून 1,28,000 रुपये रोख चोरून नेले. घटनेची माहिती दिनांक 8 ऑगस्ट शनिवार रोजी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात पूजा सुभाषसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात पोलीस ठाणे तसेच व्यावसायिकांच्या दुकानामध्ये CCTV कॅमेरे असतानाही चोरट्यांनी एवढ्या धाडसीने घरफोडी केल्याने पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. LKRR प्रिन्स इंग्लिश शाळेत चित्रकला स्पर्धा संपन्न. सेलू येथील LKRR प्रिन्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दिनांक 8 ऑगस्ट शनिवार रोजी राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत एकूण 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, मुख्याध्यापक अनिल, अब्दुल तसेच मीरा मिरांडा यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर सुंदर व कल्पक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलाशक्ती आणि कलात्मक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. किनोडा शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात 5 जण गंभीर जखमी. परभणी पाथरी राष्ट्रीय महामार्ग 61 वर परभणी तालुक्यातील किनोडा शिवारामध्ये स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना 7 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील मानवत येथील 5 तरुण गंभीर जखमी झाले आहे. या तरुणांना उपचारासाठी परभणी शहरातील ICU हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.
मानवत येथील 5 तरुण स्कॉर्पिओमधून मानवतकडे येत होते. संध्याकाळीच्या सुमारास याच वेळी मानवतवरून परभणीकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH38X 5369 परभणीवरून मानवतकडे स्कॉर्पिओ क्रमांक MH23BH 4747 धडक झाले. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ वाहनाचे मोठे नुकसान झाले असून या वाहनातील 5 तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमीमध्ये मानवत शहरातील महबूब मंसूरी, वसीम कुरेशी, अक्रम कुरेशी, सय्यद महफूज, शेख अदनान अशी नावे आहेत. जखमी तरुणावर परभणी येथील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 61 किरोडा खरवडे शिवारामध्ये रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांना ब्रह्मकुमारी चंद्रकला बहेन यांनी दिली नशामुक्तीची शपथ. ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय गंगाखेडतर्फे शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात नशामुक्ती व्यसनमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद घोरगडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका चित्राताई गोडेगावकर, ब्रह्मकुमारी चंद्रकला बहेन, पांडुरंग दादा, उपप्राचार्य गोरे उपस्थित होते. नशामुक्त भारत महाअभियान व मिशन संपादन अंतर्गत केंद्र सरकार व ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियान राबविला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात 10 कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियानाअंतर्गत ब्रह्मकुमारी चंद्रकला बहेन यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली. सेलूच्या नूतन विद्यालयात बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शासकीय बालचित्रकला स्पर्धा नूतन विद्यालय सेलू येथे उत्साहात पार पडली. यावेळी गटशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे यांनी चित्रकला ही विद्यार्थ्यांच्या भावनिक, सर्जनशील व व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती, कल्पनाशक्ती, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी, हस्तकौशल्य तसेच स्वतंत्र अभिव्यक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील विविध संधीचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांना योग्य दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशपांडे सर, प्रमुख उपस्थितीत केंद्र प्रमुख शेख मौजम, चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे उपस्थित होते. चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक शंकर बदनापोड, पर्यवेक्षक गणेश माळवे सर, चित्रकला विभाग प्रमुख किशन कटारे व फुलसिंग गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हत्तलवाडी शिवारातून चोरी गेलेली बैलजोडी गंगाखेडच्या शनिवार बाजारात. हत्तलवाडी येथील शेत आखाड्यावरून दिनांक 8 ऑगस्ट शनिवार रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास चोरी गेलेली बैलजोडी गंगाखेड शहरातील जनावरांच्या शनिवार बाजारात आढळून आली. पशुपालक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गंगाखेड पोलिसांनी चोरी गेलेल्या बैलजोडीसह दोघांना पिकअप वाहनासह ताब्यात घेण्यात आले. मानवत तालुक्यातील हत्तलवाडी शिवारातील शेतकरी शंकर पंडित मोगरे हे शनिवारी सकाळी 6 वाजता शेतात आले तेव्हा आखाड्यावर बांधलेली बैलजोडी दिसली नाही. त्यांनी शेजारी शेतकरी शेख शफीक शेख उस्मान यांच्या आखाड्यावर जाऊन त्यांच्याकडे बैलाबाबत विचारणा करून परिसरात पाहणी केली असता बैलांच्या गड्यातील घागरमाट बैलगाडीवर अडकविलेली दिसल्याने बैल चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी बैलांच्या पायाच्या खुणावरून मार्ग काढला. नागरजवडा रस्त्यापर्यंत बैलजोडी आणल्याच्या खुणा व तिथेच पिकअप वाहनाच्या चाकाच्या खुणा दिसल्याने अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी वाहनात टाकून पोखरणी मार्गे गंगाखेडकडे नेल्याचा अंदाज लावत शेतकरी शंकर पंडित मोगरे यांनी माहिती सरपंचामार्फत पोलीस ठाण्याला देत शेख शफीक उस्मान, दत्ता मोगरे व अन्य ग्रामस्थांसोबत गंगाखेड गाठून
येथील जनावरांच्या शनिवार बाजारात पाहणी केली तेव्हा शनिवार बाजारात बैलजोडी आढळून आली। ही बाब त्यांनी तातडीने गंगाखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर रेंगे यांच्या मार्गदर्शनात आणून दिली। बैलजोडीसोबत कार्तिक अर्जुन उक्कलकर, चालक अर्जुन अंकुश क्षीरसागर यांना बोलेरो पिकअप क्रमांक MH20 EL 7282 क्रमांकाच्या वाहनासह गंगाखेड पोलीस ठाण्यात आणत मानवत पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक किशन पतंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख जावेद, पोलीस शिपाई चंद्रशेखर कावडे यांच्या स्वाधीन केले। या प्रकरणी पुढील कारवाईची प्रक्रिया मानवत पोलीस ठाण्यात सुरू आहे।